कार्यक्रम अत्यंत सुंदर झाला. सगळ्यांचं ॲक्टिव्ह पार्टिसिपेशन होतं. सगळ्यांचं ॲक्टिव्ह असं पार्टिसिपेशन होतं आणि विशेषतः म्हणजे महाराष्ट्राच्या सगळ्या संतांची ते संतांच्याबद्दलचा जो कार्यक्रम होता तो खूप छानच झाला. आणि यामध्ये म्हणजे ज्ञानदेव रचिला पाया तुका झालासे कळस असं जे म्हटलं जातं त्यामध्ये ते सगळ्या संतांचं हे एक चांगला संदेश तुमच्या पिढीपर्यंत देण्याचा चांगला प्रयत्न केला. कार्यक्रमाचं नियोजन खूप छान होतं आणि सगळ्यांनी हौशी जे कलाकार होते त्यांचं सगळ्यांचं अभिनंदन. प्रोग्राम फार मस्त झाला, छान होता. सगळे परफॉर्मन्सेस, लहान मुलांचे परफॉर्मन्सेस, मोठ्यांचे परफॉर्मन्सेस सगळे एक नंबर होते. जेवण पण फार सुंदर होतं. असं समजलं की मोस्ट ऑफ द आयटम्स वर इन हाऊस आपल्याच लोकांनी केलं. ते खूप आवडलं, विच इज रिअली नाईस. आणि जो चेंज ओव्हर होता जेवणाच्यासाठीचा जो फूड आयटम्स लोक येऊन सर्व करत होते टेबलवर, दॅट वॉज अ हायेस्ट कस्टमर एक्सपिरियन्स आहे. थँक्यू मराठी कॉमेंट्री. आणि एकदम वेळेत सुरू झाला, वेळेत संपला, कुठेही काही लॅग नाही, एकदम शिस्तीत व्यवस्थित. आम्हाला फार आवडलं. आणि ॲज युजल आपलीच लोक आहेत आणि जे वाढतायत आपल्याला येऊन जे सर्व करतायत हे खूप ॲप्रिशिएटिंग गोष्ट आहे. मला ते फार टच झालं खरंच. थँक्यू सो मच. नमस्कार, विनोद देवकर. मी आज मराठी कोवेंट्री यांच्या गुढीपाडव्याच्या निमित्त या इव्हेंटला आलो आणि त्यानंतर मला इथे इतका उत्साह लहान मुलांमध्ये, मोठ्यांमध्ये, प्रत्येक परफॉर्मर, प्रत्येक व्यक्ती मी असं पाहिलं की नवीन होता स्टेजवरती आणि अतिशय उत्साही. प्रत्येक जी थीम आज आपण इथे प्लॅन केली होती, माऊलीची संकल्पना, ती अगदी त्यांनी उतरवली एकदम. म्हणजे अक्षरशः माऊली जेव्हा तिथे शेवटी आले तर आम्हाला असं वाटलं जसे आम्ही माऊलींनी आम्हाला जे ओझं दिलं आहे की मी येतो तिथे, तर आम्हाला असं वाटलं माऊली सगळीकडेच तो प्रसार केलेला आहे आणि सगळ्यांनाच तयार करतात, नुसतं आम्हालाच नाही पण सगळ्यांनाच तयार करतात. तर अतिशय सुंदर वाटला प्लॅन तुमचा आणि प्रत्येकामध्ये तो उत्साह आणि आनंदी वातावरण होतं. मी आल्यापासून म्हणजे मी साधारण दुपारी सुरुवातीच्या 3-3:30 आलो. प्रत्येकामध्ये उत्साह होता आणि खूपच सुंदर प्लॅनिंग आहे. परफॉर्मन्सेस लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांचे परफॉर्मन्सेस इतके अतिशय सुंदर आहेत की मला असं वाटतं की प्रत्येक परफॉर्मन्स तिकडे आषाढीच्या एकादशीच्या ज्या इव्हेंटला सगळ्यांना बोलवावं. तर मी ऑलरेडी सगळ्यांचं कौतुक केलं आणि पुन्हा कौतुक करतो. हॅट्स ऑफ टू ऑल द ऑर्गनायझर्स. मी शिल्पा कस्तुरे पुण्यावरनं आले आणि सुजय जेव्हा मला म्हणाला की असा कार्यक्रम एक होणार आहे तेव्हा इतकं सुंदर प्रकाराने अरेंज केलेलं असेल अशी अपेक्षा नव्हती. पण आल्यानंतर सगळ्यांचं ते अटायर म्हणजे आता थोडंसं काय म्हणता येईल कपडे, नंतर जुन्या पद्धतीचं सगळं तुमचं आणि प्रत्येक म्हणजे जे तुमचं काही काव्य किंवा हे याच्यामधलं जे काही होती निवड होती ती सगळी सगळ्या आपल्या संस्कृतीची पुण्यात जाणीव करून देणारी झाली आणि इतकं छान वाटलं. पण असं वाटलं अरे हे आता सगळं पुण्यात होत नाही, इथेच होतं सगळं. आणि सगळी यंग जनरेशन सगळं लोक बघितले, विठ्ठल रखुमाई आणि त्याचा तो कार्यक्रम तर इतका सुंदर वाटला. खूप सुंदर अरेंज केलं. सगळ्या बायकांचे म्हणजे किती कलाकार लोक असतील हे सगळे तयार करून देणारे आणि प्रत्येक निवड फार सुंदर वाटली. छान वाटलं एकदम. पहिल्यांदा मराठी कॉमेंट्रीच्या गुढीपाडव्याच्या फंक्शनला आली आहे आणि मी खूप एन्जॉय केलं. मी माझ्या फ्रेंडच्या रेकमेंडेशननी, निकिताच्या रेकमेंडेशननी आले होते आणि मला असं वाटतं की सगळ्यांनी खूप एफर्ट्स टाकले सगळ्या परफॉर्मन्सेसमध्ये आणि सगळं परफेक्ट होतं. जेवण किंवा जे काय तुम्ही सगळं केलं ते सगळं परफेक्ट होतं आणि म्हणजे मला नाही वाटत की काय याच्यापेक्षा जास्त काय इम्प्रूव्ह करू शकाल. इट वॉज व्हेरी गुड. आय व्हेरी एन्जॉय. एक नंबर. हे पहिलं आणि शेवटचं वाक्य आहे माझं. एक नंबर. सगळं जेवण बिवण एक नंबर झालं. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. खूप छान वाटलं. कोवेंट्री मराठीमध्ये व्यवस्था वगैरे खूपच छान होती.
हे दुसऱ्यांदा आम्ही आलो इकडे आणि छान मराठी पद्धतीचं कल्चर आणि सगळं माहोल बघून खूप छान वाटतं. पारंपरिक वातावरण मिळालं आणि खूप छान वाटतं मला इकडे. प्रोग्राम्स वगैरे खूप छान होते आणि जेवण पण खूप मस्त होतं, खूप छान होतं. माझं नाव प्राप्ती खेडेकर. आम्ही कॉमेंट्रीवरून आलो आणि उत्तम कार्यक्रम होता. असं वाटलंच नाही की घरापासून लांब होतो. खूपच मस्त वाटलं इकडे येऊन. सगळं कल्चर वगैरे आपलं जसं आहे तसंच, कोणी पण इथे असं प्रिटेंड नाही करत. एव्हरीबडी इज हॅव्हिंग फन आणि खूप छान कार्यक्रम केला. सो मी खास जर्मनीवरून फक्त या इव्हेंटसाठी आलो आहे आणि मला अख्खा इव्हेंट खूप आवडला. स्पेशली सुरुवातीची शोभायात्रा आणि ढोल ताशा. वी हॅड अ लॉट ऑफ फन. सगळे परफॉर्मन्सेस युनिक होते आणि सगळे परफॉर्मन्सेस परफेक्ट होते. फ्लो परफेक्ट होता. खूप मजा आलेली आहे आणि जेवण पण खूप चांगलं होतं. ऑर्गनायझेशन फर्स्ट क्लास होतं आणि आय रिअली एन्जॉयड इट आणि मी दरवर्षी येणार आहे. छान वाटलं खूप कार्यक्रमाचा भाग घेऊन. माझी ॲक्च्युली ती मैत्रीण राहते, तिने आम्हाला आग्रह केला की ये म्हणून बघायला. आम्ही परफॉर्म पण करणार होतो पण जरा लेट झाला एंट्री द्यायला, पण खूप सुंदर झाला कार्यक्रम. मेन्यू पण खूप छान होता. छान वाटलं अटेंड करून. माझी सेकंड टाईम आहे येण्याची. लास्ट टाईम गणपतीला अटेंड केलं होतं. ज्यांना आंबे देव परत सेकंड टाईम आहे आमचं दोघांचं. लास्ट टाईम आम्हाला खूपच आवडलं होतं. तेच आमचं होतं की लाईक 4 वर्षी आम्ही परफॉर्म करू, पण काही वेळाने आम्हाला म्हणजे लेट झाला ॲक्च्युली. पण खरंच खूपच छान. म्हणजे आम्हाला मॅनेजमेंट इथलं खूपच आवडतं. सगळं वेल ऑर्गनाईज असतं. एकदम महाराष्ट्रात लिटरली यांना पण वाटलं नाही की आपण इथे इंडियाचं असं वाटतं की खरंच एवढ्या तास झाले. असं एकदम आपण जसं लग्नामध्ये सगळं हे पाहतो वगैरे खूप छान आणि खूप मस्त झालं. खूप आवडलं. आमची फॅमिलीसुद्धा येणार आहोत. थँक्यू. नमस्कार कॉमेंट्री मराठी. आज महाराष्ट्र लोकधारेचा इतका सुंदर कार्यक्रम बघितला. म्हणजे आत्तापर्यंत लोकधारेचे खूप बघितले होते, पण इथे जी विविधता होती, इतके सुंदर डान्सेस, कीर्तनं आणि सगळ्या संत मेळा फारच सुंदर आणि जेवणाचा मेनू तर अप्रतिम. थँक्यू सो मच. नमस्कार. आम्ही या शिरतानापासून जे डेकोरेशन होतं, जे विठ्ठल रुक्मिणींचं डेकोरेशन होतं ॲट द स्टार्ट, तिथनंच लोकांना वेलकमिंगचं फिलिंग येतं. त्यानंतर ज्या प्रकारे देखावा सजवलेला आहे, नॉट जस्ट स्टेजवर, पण ज्या प्रकारची सिटिंग अरेंजमेंट आहे, लाईट अरेंजमेंट आहे, म्युझिक अरेंजमेंट आहे, ती स्टँड आउट आहे. आणि जे मेन आजचा एथॉस होता किंवा थीम होती महाराष्ट्राची लोकधारा, की एक्झॅक्टली त्या थीमला अनुसरून जो फ्लो ऑफ द इव्हेंट ठरवला गेला, त्यामुळे इंटरेस्ट लेवल खूप होतं. आणि स्टँड आउट पॉईंट होता जे मध्ये लोकांची इंटरॅक्टिव्ह सेशन होण्यासाठी जे प्रश्न विचारले गेले, त्यामुळे अजून लोकांचा इंटरेस्ट वाढला. आणि मी कॉन्फिडंटली म्हणू शकतो आत्तापर्यंत जे 5 इव्हेंट्स अटेंड केले, फूड क्वांटिटी आणि क्वालिटी ही स्टँड आउटच आहे आत्तापर्यंतची बेस्ट. हा माझा इंडिव्हिज्युअल पर्सनल फीडबॅक आहे की जेवणाच्या बाबतीत कोणीच काही असं काही कमतरता म्हणू शकणार नाही. आणि लास्ट पॉईंट म्हणजे जे आत्ता डीजेचं तुम्ही ॲडिशन ठेवलं, कारण लोकांना दरवेळेला वाटतं ज्यांना परफॉर्म नाही करता आलं त्यांनाही काहीतरी करायची संधी मिळावी. सो हे एक आयडिया पण खूप छान आहे. सो थँक्यू. असंच चांगले इव्हेंट्स करत राहा, लोकांना एकत्र आणत राहा. थँक्यू. नमस्कार, मी नितीन. प्रियांका. आम्ही पहिल्यांदाच मराठी कॉमेंट्रीचा हा इव्हेंट अटेंड केला आणि गुढीपाडव्याचा हा जो इव्हेंट आहे हा खूपच छान वाटला आम्हाला. पहिल्यांदा जशी आम्ही एंट्री केली त्यानंतर आम्ही ॲक्च्युली महाराष्ट्रात गेल्यासारखं वाटलं. आणि ज्या थीमवर आहे महाराष्ट्राची लोकधारा, ते इथं आल्यानंतर सगळ्या बऱ्याचशा गोष्टी कळल्या आणि त्या सगळ्या व्यवस्थित डेकोरेट केल्या होत्या. आणि सगळ्या गोष्टी म्हणजे आपल्याला महाराष्ट्रात ज्या गोष्टी बघायला मिळतात त्या इथं आपण विचार पण करू शकणार नाही, त्या गोष्टी इथं आणल्या होत्या. आणि ॲक्च्युअल आपलं महाराष्ट्रातलं जेवण कसं आहे ते इथं बघायला मिळालं. त्याच्यानंतर खूप छान परफॉर्मन्सेस झाले. प्रॉपर थीमला धरून सगळे परफॉर्मन्सेस होते आणि टाईम बाउंड होते. जेवण
आहोत. आमच्या ग्रुपचं नाव आहे कला संस्कृती UK आणि आज इथे खास आम्ही पोवाडा सादर करायला आलेलो होतो. आज माझ्याबरोबर आहे शंतनू, आशिष, मी भाग्यश्री, स्मिता आणि राज. आणि आजच्या कार्यक्रमाबद्दल काय सांगावं तेवढं कमीच आहे. खूपच सुंदर कार्यक्रम झाला. अगदी सुरुवातीपासून स्नॅक्स आणि शोभायात्रा आणि एव्हरीथिंग वॉज परफेक्ट. जेवण तर अतिशय सुंदर होतं. सगळ्यांचा आग्रह तर अगदी म्हणजे घरातला असल्यासारखाच होता. खूप छान कार्यक्रम झाला. असेच कार्यक्रम होत राहू देत आणि आम्ही परत तुमच्याकडे येतो. थँक्यू. नमस्कार. भाग्यश्री मी सगळं सांगून झालेलंच आहे, पण 2 तास घेऊनही शब्द होणार होते ते अपुरेच पडतात. आम्हाला अजून योग्य शब्द सापडलेले नाही आहेत आजच्या अनुभवाला. आजच्या अनुभवाचं वर्णन पूर्ण करायचं. जेवण चविष्ट, स्वादिष्ट, रुचकर आणि मराठी मंडळ कॉमेंट्रीने स्वतःवर फार मोठं संकट ओढवून घेतलेलं आहे आम्हाला एवढं चविष्ट जेवण खाऊ घालून. आता आम्ही प्रत्येकाच्या घरी पण जाऊ शकतो जेवायला, हे मला सांगायला आवर्जून सांगण्यात आलेलं आहे सगळ्यांकडून. त्यामुळे मी सांगतो सगळ्यात शेवटी बरोबर जेवण जरा जास्त झालेलं आहे त्याच्यामुळे बोलणं कठीण होतं. वरून आम्हाला नाचायला भाग पाडणारं जे संगीत होतं ते एकदम, आता मला इंग्लिश शब्द वापरावा लागतो, चेरी ऑन द केक होतं. त्याला काही जोडच नाही. ते सरप्राईज होतं आणि इथं मला वाटतं सगळ्यांनीच ते एन्जॉय केलेलं आहे. आता अमर त्याच्याविषयी काहीतरी खूप जास्त चांगलं सांगेल. नमस्कार. कला संस्कृती UK मिल्टन टीन्स तर्फे आज आम्ही इथे मराठी कॉमेंट्रीच्या या कार्यक्रमाला आलो होतो. तर कार्यक्रमाच्या सुरुवातीपासूनच जे आपण मॅनेजमेंटमध्ये म्हणतो अटेन्शन टू डिटेल्स, हे मला इथं फार प्रकर्षाने जाणवलं. सुरुवात जशी झाली जशी आम्ही आलो तर एखाद्याच्या घरचा कार्यक्रम कसा असतो की आपण वेलकम करतो तसं आमचं वेलकम झालं. आमची विचारपूस झाली, ओके तुम्हाला हे मिळालं, ते मिळालं, नाही मिळालं, सगळ्या काही गोष्टी. आणि त्या सुरुवातीपासून तर शेवटच्या जेवणानंतरच्या पानापर्यंत जे अटेन्शन टू डिटेल्स होतं आणि ज्याप्रमाणे सगळे व्हॉलेंटियर्स हे स्वतः येऊन आग्रह करून वाढत होते, तर मी असा प्रकारचा काहीतरी पहिल्यांदाच अनुभवतोय. आणि हा असा चांगला अनुभव आम्हाला देण्यासाठी आणि एक चांगलं उदाहरण, एक रोल मॉडेल सेट करण्यासाठी खरंच आम्हाला ही संधी दिल्याबद्दल आम्ही आपले सगळ्यांचे आभारी आहोत. सो कवयित्री मराठी मंडळाच्या ऑर्गनायझेशन आणि त्याच्या मॅनेजमेंटविषयी सगळं ऑलरेडी बोललेलं आहे. सो वी डोंट हॅव एनी अदर ऑप्शन बट अग्री टू दिस. इम्पॉर्टंट आहे की जो कंटेंट होता, पूर्ण इव्हेंटमध्ये जो कंटेंट होता, जे पार्टिसिपंट्स होते त्यांच्या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन खूप सिमिलर होतं. खूप डेडिकेटेडली सगळ्यांनी पार्टिसिपेट केलं, एफर्ट्स दिले आणि हा हे सक्सेस आहे. इट्स नॉट बिलॉंग टू वन पर्सन, पण हे सगळ्यांचं एक कॉमन यश आहे. आणि आम्ही खूप शिकलो, ह्या इव्हेंटमधून खूप शिकलो आणि आम्ही हे पण आम्ही इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करू आमच्या इव्हेंट्समध्ये. आणि आम्ही तुम्हाला बरोबर घेऊन काही इव्हेंट्स आम्ही ऑर्गनाईज करू. बघूया मग फ्युचरमध्ये आपण एकत्र काम करूया कोलॅबोरेशनमध्ये, अजूनही चांगलं बेटर इव्हेंट करूया. थँक्यू सो मच.